सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय सेवा या प्रकरणाचा अभ्यास करत असताना व्यवसाय सेवामधला पहिला प्रकार बँकिंग आणि या बँकिंग या व्यवसाय सेवेच्या प्रकारामध्ये बँकांचे प्रकार याविषयीची आपण माहिती घेत होतो. बघा, त्यावरती आपण 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये आपण मध्यवर्ती बँकेविषयी माहिती घेतलेली आहे, तर त्यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण बँकांच्या विविध प्रकारांविषयी माहिती घेतलेली आहे. मग त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक की आपल्या देशाची जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, अशी प्रत्येक देशासाठी एक मध्यवर्ती बँक असते, त्या बँकेविषयी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर बँकांच्या प्रकारामध्ये आपण दुसरा प्रकार पाहिला, व्यावसायिक बँका, कमर्शियल बँक्स, की ज्या बँका बँकिंगची कार्य करण्यासाठी स्थापन झालेले असतात. म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारणं आणि लोकांना कर्ज देणं हे जे मूलभूत कार्य आहे, या मूलभूत कार्याशिवाय बँकेची इतर दुय्यम कार्य आणि ग्राहकांसाठी करावयाची काही उपयुक्त कार्य, ही कार्य ज्या बँका पार पाडतात त्या बँकांचा म्हणजे व्यावसायिक बँकांचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये व्यावसायिक बँकांचे विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकार होते: सार्वजनिक क्षेत्रातील बँका, त्यानंतर खाजगी क्षेत्रातील बँका आणि परदेशी बँका, असे 3 प्रकारही आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर बँकेचा आपण तिसरा प्रकार पाहिलेला होता, सहकारी बँका. सहकारी बँका, तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सहकारी बँका म्हणजे सहकारी संस्था कायदा 1912 नुसार आणि प्रत्येक राज्यामध्ये जो सहकारी संस्था कायदा आहे त्या कायद्यानुसार या बँका स्थापन झालेल्या असतात. आणि या बँका ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा दुर्बल लोकांना, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जे छोटे व्यावसायिक आहेत, जे छोटे उद्योजक आहेत, छोटे उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत, त्या लोकांना या सहकारी बँका काय करतात, अर्थपुरवठा करतात. आपण विद्यार्थी मित्रांनो सहकारी बँकांचे सुद्धा 3 प्रकार पाहिले होते. त्याच्यामध्ये एक प्राथमिक पतसंस्था, दुसरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन केलेली असते, जशी की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि त्या बँकेच्या शाखा या संपूर्ण जिल्हाभर पसरलेल्या असतात. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर राज्य सहकारी बँक, प्रत्येक राज्याच्या ठिकाणी एक राज्य सहकारी बँकेची स्थापना झालेली असते आणि ही बँक त्या राज्यातील सहकारी बँका, मग त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, पतसंस्था, अर्बन बँका वगैरे असतील, या सर्व बँकिंगवरती म्हणजे या सर्व सहकारी बँकांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं करते. अशा राज्य सहकारी बँकेचाही विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेला, अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण बँकेचा चौथा प्रकार पाहिलेला होता, औद्योगिक विकास बँका, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IDBI बँकेचं आपण त्यासाठी उदाहरण पाहिलेलं होतं, की देशामध्ये उद्योगधंद्याच्या वाढीसाठी, देशामध्ये उद्योगधंद्याच्या विकासासाठी या बँका नेहमी काय करतात, मदत करत असतात. आणि त्या मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज हे उद्योगधंद्यांना काय करतात, पुरवठा करत असतात. तर त्या बँकेविषयी आपण त्या ठिकाणी काय केलेली माहिती घेतलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बँकेचा 5वा प्रकार पाहिला होता, विनिमय बँका, एक्सचेंज बँक्स असं म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला, एक्सचेंज बँक्स असं म्हणतो. बघा, विनिमय बँका या विद्यार्थी मित्रांनो आयात निर्यात व्यापारामध्ये जे परदेशी चलन आहे त्या परदेशी चलनाची अदलाबदल करून देण्यासाठी मदत करतात, किंवा परकीय चलनाचे जे व्यवहार आहेत ते परकीय चलनाचे व्यवहार सुलभ होण्यासाठी काय करतात, मदत करतात. त्याच पद्धतीनं या विनिमय बँका आहेत, या बँका परदेशी व्यापाराला काय करतात, वित्तपुरवठा करतात. त्याचप्रमाणे आयात व्यापारामध्ये आपल्याला पतपत्र द्यावं लागतं, म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट. तिकडून जो माल आपल्याला पाठवणार असतो त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या मालाचे पैसे या व्यक्तीच्या वतीनं त्या ठिकाणी बँक देईल असे एक लेटर ऑफ क्रेडिट, एक पतपत्र द्यावं लागतं, आणि ते पतपत्र देण्याचं काम त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस विनिमय बँका करतात. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो बँकेचा जो 6वा प्रकार आहे, त्या 6व्या प्रकाराविषयी आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माहिती घेणार आहोत. प्रादेशिक ग्रामीण बँक.
बघा विद्यार्थी मित्रांनो, 1970 ते 1975चा जर काळ पाहिला तर या काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की ग्रामीण भागामध्ये बँकिंगच्या ज्या सेवा आहेत किंवा बँकिंगच्या ज्या सुविधा आहेत, त्या बँकिंगच्या सुविधा त्या ठिकाणी ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत. म्हणजे ज्या व्यापारी बँका आहेत किंवा ज्या इतर राष्ट्रीयकृत बँका आहेत, या बँकांनी आपल्या ज्या शाखा आहेत या शाखा शहरी भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये उघडलेल्या आहेत. आणि त्यामुळे बँकिंगची जी सुविधा आहे, बँकिंगची जी सेवा आहे, ती सेवा विद्यार्थी मित्रांनो शहरी आणि निमशहरी भागापर्यंतच पोहोचते. ग्रामीण भागातील लोकांना बँकिंगच्या सोयी, बँकिंगच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी बँकिंगच्या सेवा पुरविल्या जाव्यात, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी बँकिंगच्या सुविधा पुरवल्या जाव्यात, यासाठी भारत सरकारनं त्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्याची योजना काय केली? आखली. प्रादेशिक ग्रामीण बँकांची काय करण्यात आली? स्थापना करण्याची योजना काय केली? आखली. आणि त्यासाठी त्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी एक ॲक्ट, रूरल डेव्हलपमेंट बँक ॲक्ट 1975 हा कायदा त्या ठिकाणी भारत सरकारनं तयार केला. आणि या कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. बघा 26 सप्टेंबर 1975 रोजी राष्ट्रपतींनी या ग्रामीण बँकासाठी जो कायदा पारित केला गेला सरकारकडून, त्या कायद्यावरती त्या ठिकाणी स्वाक्षरी केली. आणि सप्टेंबरनंतर त्या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती असते, या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी भारतामध्ये ग्रामीण बँकांची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. बघा 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी भारत सरकारनं आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी 5 ग्रामीण बँकांची काय केली? स्थापना केली. किती? 5 ग्रामीण बँकांची काय केली? स्थापना केली. बघा या ज्या बँका आहेत, या बँकामध्ये मुरादाबाद आणि गोरखपूर ही दोन्हीही गावं किंवा ही दोन्हीही शहरं ही उत्तर प्रदेशामध्ये आहेत. म्हणजे मुरादाबाद आणि गोरखपूर या ठिकाणी 2 ग्रामीण बँका त्या ठिकाणी काय करण्यात आल्या? स्थापन करण्यात आल्या. तर तिसरी ग्रामीण बँक भिवानी हे ठिकाण हरियाणामध्ये आहे, हरियाणा राज्यामध्ये आहे. तर तिसरी ग्रामीण बँक भिवानी या ठिकाणी काय करण्यात आली? स्थापन करण्यात आली. चौथी जी ग्रामीण बँक आहे ती जयपूर हे राजस्थान राज्यामध्ये आहे. तर चौथी जी ग्रामीण बँक आहे ती चौथी ग्रामीण बँक राजस्थानमध्ये त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आणि 5वी ग्रामीण बँक मालदा हे पश्चिम बंगालमधलं मोठं रेल्वे जंक्शन आहे, म्हणजे पश्चिम बंगालमधलं हे एक शहर आहे. तर पश्चिम बंगालमधल्या या मालदा या शहराच्या ठिकाणी ही 5वी ग्रामीण बँक काय करण्यात आली? स्थापन करण्यात आली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2 ऑक्टोबर 1975 महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी प्रादेशिक ग्रामीण बँक ॲक्टनुसार म्हणजे कायद्यानुसार त्या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी भारतामध्ये या पहिल्या 5 ग्रामीण बँका काय करण्यात आल्या? स्थापन करण्यात आल्या. आणि त्यानंतर भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये सिक्कीम आणि गुजरात हे जर राज्य, सिक्कीम आणि गोवा हे जर राज्य सोडलं, सिक्कीम आणि गोवा ही भारतामधली 2 राज्य जर सोडली, तर इतर सर्व राज्यांमध्ये आणि प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रादेशिक ग्रामीण बँकांची काय करण्यात आलेली आहे? स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ही जी ग्रामीण बँकांची संख्या आहे, ही संख्या 2005 मध्ये 196 इतकी होती. किती होती? 196 इतकी होती. लक्षात येते? बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या नातेपुते शहरामध्ये सुद्धा या ग्रामीण बँकेची म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकेची एक शाखा आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकेची काय आहे? एक शाखा आहे. माळशिरस तालुक्यामध्ये तशा जवळजवळ 3-4 शाखा आहेत. त्यामधली एक शाखा आपल्या नातेपुतेला आहे, विदर्भ कोकण ग्रामीण बँक. ही जी बँक आहे ही बँक विद्यार्थी मित्रांनो आपण स्टँडवरून पेठमध्ये जात असताना जी DG कंपनी आहे त्या DG कंपनीच्या अलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून ह्या बँकेची काय आहे? शाखा आहे. त्याच पद्धतीनं आपण माळीनगरला गेला तर माळीनगरला सुद्धा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची काय आहे? शाखा आहे.
वेळापूर या ठिकाणी सुद्धा एक विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची काय आहे, शाखा आहे. लक्षात येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ज्या शाखा होत्या पूर्वी, गिरवी नातेपुतेमध्ये जी शाखा आहे ती शाखा विद्यार्थी मित्रांनो गिरवी या ठिकाणी होती. कोणत्या ठिकाणी होती? गिरवी या ठिकाणी होती. म्हणजे गिरवी हा एकदम ग्रामीण भाग आहे. गिरवी, मांडवं, लोंढे, मैतेवाडी, लोणंद, भामरेड हा जो ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, गरजू लोकांना कर्जपुरवठा करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे ती बँक त्या ठिकाणी गिरवी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. पण त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळं किंवा त्या ठिकाणी बँक चांगल्या पद्धतीनं चालत नसल्यामुळं ती जी शाखा आहे ती शाखा आपल्या नातेपुतेमध्ये काय झाली, त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली. लक्षात येते. आणि फुणसरस या ठिकाणी एक शाखा होती. ती फुणसरसची शाखा देखील विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी व्यवस्थित चालत नसल्यामुळं ती शाखा ही या नातेपुतेच्या शाखेमध्ये काय केली गे, त्या ठिकाणी ट्रान्सफर केली गेली, आहे की नाही. म्हणजे आत्ता सध्या आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ 3-4 शाखा आहेत. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नातेपुतेची एक शाखा आहे, माळीनगरला एक शाखा आहे, वेळापूरला आहे, आणि मला वाटतं तिकडं खाली आपण पंढरपूरला जाताना एक गाव लागतं बघा, वेळापूरच्या खालच्या बाजूला आहे, तर तोंडलं बोंडलं, आहे की नाही. तर त्या तोंडले बोंडले या ठिकाणी सुद्धा एक त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण बँकेची काय आहे, शाखा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे, की नाही, ही ग्रामीण बँक त्या ठिकाणी कशी स्थापन केली गेली किंवा बँकेची स्थापना नेमकी कशी केली जाते याविषयी त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये बँकिंगच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामीण बँकांची स्थापना ही 1975मध्ये भारत सरकारनं त्या ठिकाणी केलेली आहे. आणि देशामध्ये सध्या जवळजवळ 196 ग्रामीण बँका आहेत. किती बँका आहेत? 196 ग्रामीण बँका आहेत. गोवा आणि सिक्कीम हे 2 राज्य जर सोडली तर भारताच्या इतर सर्व राज्यामध्ये ग्रामीण बँका स्थापन केलेल्या आहेत. म्हणजे भारतामधल्या जवळजवळ 500पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये ग्रामीण बँका आपल्याला त्या ठिकाणी काम करताना दिसून येतात. 3-4 जिल्ह्यांसाठी एक ग्रामीण बँक असते. आपली जी ही ग्रामीण बँक आहे ती आपला सोलापूर जिल्हा, त्यानंतर कोकणातील एक जिल्हा आणि तिकडे विदर्भातले 2 जिल्हे, अशा 3-4 जिल्ह्यांसाठी मिळून ही काय केलेली एक बँक स्थापन केली गेलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी ग्रामीण बँक आहे या ग्रामीण बँकेची स्थापना किंवा ही जी रचना आहे ती अशी आहे. या ग्रामीण बँकेचं जे भाग भांडवल आहे ते भाग भांडवल हे केंद्र सरकारचं 50% आहे. केंद्र सरकारनं किती भांडवल द्यायचं आहे त्या ठिकाणी? 50% भांडवल दिलेलं आहे. लक्षात येते. राज्य सरकारनं या बँकेला 15% भांडवल दिलेलं आहे. राज्य सरकारनं किती टक्के भांडवल दिलेलं आहे? 15% भांडवल दिलेलं आहे. आणि ज्या बँकेनं ही ग्रामीण बँक पुरस्कृत केलेली आहे, म्हणजे देशामध्ये पूर्वी जवळजवळ 26-27 राष्ट्रीयकृत बँका होत्या. आता त्या राष्ट्रीयकृत बँकांची संख्यासुद्धा काय झालेली, कमी झालेली आहे. कारण अनेक बँका एकमेकांमध्ये विलिनीकरण केल्या गेलेल्या आहेत, त्यामुळं राष्ट्रीयकृत बँकांची संख्या कमी झालेली आहे. तर देशामध्ये या 26-27 राष्ट्रीयकृत ज्या बँका होत्या त्या प्रत्येक बँकेनं एक ग्रामीण बँक त्या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे. म्हणजे केंद्र सरकारचं 50% भांडवल, महाराष्ट्र सरकारचं 15% भांडवल, आणि आपली ही जी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे ती बँक ऑफ इंडियाचा उपक्रम आहे. म्हणजे ह्या बँकेची मदर संस्था जर कोणती असेल तर ती बँक ऑफ इंडिया आहे, ठीक नाही. तर बँक ऑफ इंडियाचं 35% भांडवल या बँकेमध्ये आहे. बँक ऑफ इंडियाचं किती टक्के भांडवल आहे? 35% भांडवल आहे. लक्षात येते. म्हणजे या पद्धतीने ह्या बँकेची स्थापना झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ज्या ग्रामीण बँका आहेत या प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण भागातील लोकांच्याकडून ठेवी गोळा करतात. म्हणजे त्यांना पैसे बचत करण्याची, त्यांना ठेवी ठेवण्याची सवय लावतात. काय करतात? त्यांना ठेवी ठेवण्याची, त्यांना पैसे साठवून ठेवण्याची सवय लावतात. आणि त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत, छोटे शेतकरी आहेत, ग्रामीण भागामध्ये जे शेतमजूर आहेत, ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे कारागीर आहेत, ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे कारागीर आहेत, त्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, कारागिरांना ही जी बँक आहे ती बँक त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करते? कर्जपुरवठा करते. म्हणजे या बँकेच्या स्थापनेचा जर मुख्य उद्देश कोणता असेल तर तो ग्रामीण भागातील लोकांना बँकिंगच्या सुविधा देणं,
त्यांना पैसे बचत करायची सवय लावणं, त्याच पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी जे आवश्यक कर्ज आहे ते कर्जसुद्धा काय करणं, त्यांना ते उपलब्ध करून देणं. तर या पद्धतीनं प्रादेशिक ग्रामीण बँका ह्या आपल्या देशामध्ये काय झालेल्या आहेत, स्थापन झालेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकांचा आपण 7वा प्रकार पाहणार आहोत, बचत बँक. बचत बँक. बघा विद्यार्थी मित्रांनो, बचत बँकेचा मुख्य उद्देश लोकांना पैसे बचत करण्याची सवय लावणे. बचत बँकेचा जर मुख्य उद्देश कोणता असेल तर तो लोकांना पैसे बचत करण्याची सवय लावणे. आणि खास करून ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात, ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात त्या लोकांना पैसे बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणं. त्या लोकांना पैसे बचत करण्यासाठी काय करणं, त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं. या उद्देशानं या बचत बँका काय झालेल्या असतात, स्थापन झालेल्या असतात. मग अशा बँका कोणत्या, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागामध्ये असलेली जी पोस्ट कार्यालये आहेत, ही पोस्ट कार्यालये बचत बँकेप्रमाणे काम करतात. म्हणजे पोस्टामध्ये आपण पैसे त्या ठिकाणी महिन्याला, आठवड्याला, 15 दिवसाला त्या ठिकाणी काय करतो, नियमितपणे भरू शकतो. आणि ती विशिष्ट मुदत संपली की मग पैसे आपल्याला परत मिळतात. तर ग्रामीण भागातील जी पोस्ट ऑफिस आहेत, ती पोस्ट ऑफिस ही बचत बँकेचं काम करतात. ग्रामीण भागामध्ये ज्या छोट्या छोट्या पतसंस्था आहेत, त्या पतसंस्थासुद्धा लोकांना त्या ठिकाणी पैसे बचत करण्यासाठी प्रोत्साहन देतात. म्हणजे त्यासुद्धा त्या ठिकाणी बचत बँकेचंच काय करतात, काम करतात. त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये काही सहकारी बँका आहेत, आहे की नाही. या सहकारी बँकासुद्धा पिगमी गोळा करतात, लोकांना ठेवी ठेवण्यासाठी काय करतात, त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात. तर ह्या ज्या सगळ्या बँका आहेत, या सगळ्या बँका त्या ठिकाणी आपण बचत बँका म्हणून काय करतो, ओळखतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकांचा 8वा प्रकार आहे गुंतवणूक बँका, इन्व्हेस्टमेंट बँक्स. इन्व्हेस्टमेंट बँक. बघा या ज्या बँका आहेत त्या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था, सरकारी संस्था या समाविष्ट असतात. गुंतवणूक बँका संशोधन करून गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण, अधिग्रहणाची सुविधा देतात. साधारणतः गुंतवणूक बँकांचा व्यवहार हा थेट सामान्य लोकांशी त्या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं नाही. लक्षात येते. तर या बँका गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं काय करतात, काम करतात. बघा यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आणि जो बँकांचा जो शेवटचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये काही उपप्रकार आहेत आणि तो म्हणजे विशिष्ट बँका. बघा विशिष्ट बँका म्हणजे ज्या बँकांची स्थापना ही एका विशिष्ट उद्देशानं झालेली असते, एका विशिष्ट उद्देशानं झालेली असते. किंवा ज्या बँकेची स्थापना ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये व्यवसाय स्थापित करण्यासाठी झालेली असते, त्या बँकांना आपण विशिष्ट बँक असं म्हणतो. त्या बँकांना काय म्हणतो आपण, विशिष्ट बँक असं म्हणतो. आणि या विशिष्ट बँकांच्या गटामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जर पहिला कोणता प्रकार असेल, उपप्रकारामध्ये जर पहिला कोणता प्रकार असेल तर त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे एक्झिम बँक. एक्झिम, EXIM, एक्झिम बँक. बघा EX म्हणजे एक्सपोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. लक्षात येते. IM म्हणजे इम्पोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे आयात. इम्पोर्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आयात असं म्हणतो, ठीक आहे ना. मग विद्यार्थी मित्रांनो, या बँकेला, एक्झिम बँकेला निर्यात आयात बँक असं म्हणतात. काय म्हणतात, निर्यात आयात बँक असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाची 1970 ते 1980 पर्यंतची जर परिस्थिती पाहिली, 1970 ते 1980 पर्यंतची जर त्या ठिकाणी आपल्या देशाची आयात निर्यात व्यापाराची जर परिस्थिती आपण पाहिली, तर आपल्या देशावरती त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1980च्या दरम्यान विदेशी कर्जाचा म्हणजे परदेशी कर्जाचा फार मोठा डोंगर उभा राहिलेला होता. म्हणजे आपल्या देशावरती विदेशी कर्ज फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि हे विदेशी कर्ज जर फेडायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाची जी निर्यात आहे ती निर्यात वाढली पाहिजे. आपल्या देशाचा जो आयात निर्यात व्यापार आहे
तो आयात निर्यात व्यापार काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. आयात निर्यात व्यापार काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणून आपल्या देशाचा जो आयात व्यापार आणि आपल्या देशाचा जो निर्यात व्यापार आहे, त्या आयात आणि निर्यात व्यापाराला चालना मिळावी. आयात आणि निर्यात व्यापाराला काय मिळावी, चालना मिळावी. आयात आणि निर्यात व्यापाराचा आपल्या देशामध्ये विकास व्हावा. आयात आणि निर्यात व्यापाराचा आपल्या देशामध्ये काय व्हावा, विकास व्हावा. आणि त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये जे माल आयात करतात ते आयातदार, आणि आपल्या देशामधून जे माल परदेशामध्ये पाठवतात त्यांना आपण निर्यातदार असं म्हणतो. काय म्हणतो, निर्यातदार असं म्हणतो. या निर्यातदार आणि आयातदार व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 1982मध्ये एक्झिम बँक म्हणजे निर्यात आयात बँकेची भारत सरकारनं त्या ठिकाणी स्थापना केली. भारत सरकारनं काय केली, स्थापना केली. बघा विद्यार्थी मित्रांनो 1981मध्ये निर्यात आयात बँकेसाठी एक अधिनियम म्हणजे कायदा सरकारनं तयार केला. 1981मध्ये निर्यात आयात बँकेसाठी भारत सरकारनं काय केलं, स्वतंत्र कायदा तयार केला. आणि त्या कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर 1982 साली एक्झिम बँक म्हणजे निर्यात आयात बँक, ही बँक काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली. स्थापन करण्यात आली. बघा ही बँक नेमकी काय काम करते, तर ही बँक आयात आणि निर्यात व्यापाराला चालना देण्याचं, आयात आणि निर्यात व्यापाराला मदत करण्याचं, आयात आणि निर्यात व्यापाराच्या विकासासाठी ही बँक काम करते. आणि त्यासाठी ही बँक आयातदार आणि आपल्या देशातले जे निर्यातदार आहेत त्यांना त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य करते. काय करते, आर्थिक सहाय्य करते. त्याच पद्धतीनं आपल्या देशाचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मदत करते. काय करते, मदत करते. त्याचप्रमाणे माल आयात करणाऱ्या निर्यात करणाऱ्या ज्या भारतामध्ये संस्था आहेत त्याला आपण एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट हाऊसेस असं म्हणतो. माल आयात आणि निर्यात करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं, त्या संस्थांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी एक्झिम बँक करते. कोणती बँक करते, एक्झिम बँक करते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, निर्यात आणि आयात बँक ही बँक आयात आणि निर्यात व्यापाराच्या वाढीसाठी स्थापन करण्यात आली. म्हणजे या बँकेच्या स्थापनेचा विशिष्ट उद्देश कोणता, तर आयात आणि निर्यात व्यापारामध्ये काय घडवून आणणे, वाढ घडवून आणणे, हा या बँकेच्या स्थापनेचा काय होता, त्या ठिकाणी मुख्य उद्देश होता. मग विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट बँकांच्या गटामधला आपल्याला यानंतरचा प्रकार म्हणजे उपप्रकार आपल्याला 2 पाहायचा आहे. आणि 2 नंबरचा जो प्रकार आहे तो म्हणजे सिडबी. काय म्हणतो आपण त्याला, सिडबी असं म्हणतो. सिडबी म्हणजे भारतीय लघुउद्योग विकास बँक. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या वर्षी आता 11वीमध्ये लघुउद्योग नावाचं एक प्रकरण अभ्यासलेलं आहे. लघुउद्योग नावाचं काय केलेलं एक प्रकरण अभ्यासलेलं आहे. आणि हे लघुउद्योगाचं प्रकरण आपण अभ्यास करत असताना आपण लघुउद्योगासमोरील समस्या यांचाही अभ्यास केलेला आहे. बघा लघुउद्योगाच्या समोर विद्यार्थी मित्रांनो कच्च्या मालाची समस्या आहे. लघुउद्योगांना त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान, नवीन यंत्रसामग्री आहे की नाही, याची उपलब्धता होत नाही म्हणजे किंवा याची कमतरता भासते, ही समस्या आहे की नाही. त्यानंतर लघुउद्योगांना पुरेशा प्रमाणामध्ये कच्चा माल त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, ही लघुउद्योगाची समस्या आहे. तयार केलेला जो पक्का माल आहे त्या पक्क्या मालाची विक्री करण्याची समस्या आहे, म्हणजे मालाच्या मार्केटिंगची समस्या आहे लघुउद्योगांच्या समोर. आणि लघुउद्योगासमोर जर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची कोणती समस्या असेल तर लघुउद्योग हे त्या ठिकाणी स्वतःला आधार देऊ शकत नाहीत. स्वतःला आधार म्हणजे ते स्वतःला आर्थिक आधार देऊ शकत नाहीत. म्हणजे आपल्या देशातील जे लघुउद्योग आहेत हे लघुउद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. ते स्वतःच्या आर्थिक गरजा स्वतः पूर्ण करू शकत नाहीत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो भारतातील लघुउद्योगांच्या समोर भांडवलाची जी समस्या आहे ती भांडवलाची समस्या ही खूप मोठी आहे. खूप मोठी आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो लघुउद्योगाच्या विकासाची सुद्धा समस्या आहे. लघुउद्योगाच्या विकासाची सुद्धा अत्यंत महत्त्वाची समस्या आहे.
कारण लघुउद्योगाची वाढ आणि लघुउद्योगाचा विकास आपल्या देशामध्ये आपल्याला होताना दिसत नाही. आणि म्हणून भारतामध्ये जे लघुउद्योग आहेत, जे कुटीर उद्योग आहेत, जे छोटे उद्योग आहेत, त्या उद्योगांना भांडवलाचा पुरवठा करता यावा, त्या उद्योगांची वृद्धी व्हावी, त्या उद्योगांचा विकास व्हावा, या दृष्टीने विचार करून त्या ठिकाणी भारत सरकारने, विद्यार्थी मित्रांनो, 1989मध्ये भारतीय लघुउद्योग विकास बँकेसाठी एक स्वतंत्र कायदा केला. काय केला? भारतीय लघुउद्योग विकास बँकेसाठी काय केला? स्वतंत्र कायदा पास केला. आणि या कायद्यानुसार 2 एप्रिल 1990 या दिवशी 2 एप्रिल 1990 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लघुउद्योग विकास बँकेची स्थापना भारत सरकारनं काय केलेली आहे. बघा, या बँकेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आपल्या देशातील लघुउद्योगांना, कुटीर उद्योगांना, छोट्या उद्योगांना त्या ठिकाणी भांडवलाचा पुरवठा करणे, या उद्योगांची वृद्धी करणे, या उद्योगांच्या विकासासाठी मदत करणे, या उद्योगांना त्या ठिकाणी व्यवसाय चालवत असताना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणे. मार्गदर्शन करणे या उद्देशानं त्या ठिकाणी काय केलेले, सिडबी म्हणजेच भारतीय लघुउद्योग विकास बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात येते? तर विद्यार्थी मित्रांनो, या बँकेचं जे मुख्य कार्यालय आहे, हे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशामध्ये लखनौ या शहराच्या ठिकाणी आहे. आणि सध्या एस रमन्ना हे या बँकेचे त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काय करतात, त्या ठिकाणी कामं करतात. तर या पद्धतीनं भारतीय लघुउद्योग विकास बँकेविषयी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगता येईल, माहिती सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट उद्देशाने स्थापन झालेल्या बँकेमधला जो तिसरा प्रकार आहे, उपप्रकार, तो म्हणजे नाबार्ड. तो कोणता प्रकार? नाबार्ड. त्या नाबार्डला आपण राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. नाबार्ड, NABARD. NA म्हणजे नॅशनल, बी म्हणजे बँक, नॅशनल बँक, आहे की नाही. त्याच्या पुढचा ए म्हणजे ॲग्रिकल्चरल म्हणजे कृषी, शेती म्हणतो आपण त्याला. लक्षात येते? आणि एच्या पुढे त्या ठिकाणी आर आहे. आर म्हणजे रूरल म्हणजे ग्रामीण. आणि डी म्हणजे डेव्हलपमेंट, विकास. आणि त्यामुळे नाव काय होतं त्या ठिकाणी? नाबार्ड. ना म्हणजे NA म्हणजे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, आहे की नाही. लक्षात येते? कृषी व ग्रामीण विकास बँक, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट, असा नाबार्डचा लॉंग फॉर्म आहे. आणि त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतो. काय म्हणतो? राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, ज्या व्यापारी बँका आहेत, या व्यापारी बँका, राष्ट्रीयकृत बँका या शहरी भागाला पगारदार नोकरांना काय करतात? कर्जपुरवठा करतात. आणि या बँका शक्यतो शहरी भागामध्येच काम करतात. पण बँकिंगच्या ज्या सुविधा आहेत, बँकिंगच्या ज्या सेवा आहेत, त्या सेवा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आहे की नाही. बघा, भारतामध्ये 70% जास्त लोक शेती करतात. म्हणजे भारतामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा खूप मोठा आहे. पण या कृषी क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी कुठल्याही बँका त्या ठिकाणी पुढे येताना आपल्याला दिसून येत नाहीत. कुठलीही बँक आपल्याला पुढे येताना दिसून येत नाही, आहे की नाही. बघा, शहरी भागाचा आपोआप त्या ठिकाणी आपल्याला विकास झालेला दिसून येतो. पण ग्रामीण भागाच्या विकासाकडे त्या ठिकाणी कुणीही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्रासाठी
आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मदत करण्यासाठी एखादी बँक असली पाहिजे. एखादी काय असली पाहिजे? बँक असली पाहिजे. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 1980च्या दरम्यान भारत सरकारनं शिवरामन समिती नावाची एक समिती नेमली. आणि या समितीचा मुख्य उद्देश कोणता होता? तर कृषी क्षेत्रासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मदत करण्यासाठी एखाद्या बँकेची स्थापना करण्यात यावी का? म्हणजे कृषी आणि ग्रामीण भागाच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत, त्या अडचणींचा अभ्यास करून त्यावरती उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारनं 1980च्या दरम्यान त्या ठिकाणी शिवरामन समिती नावाची काय केली? समिती स्थापन केली. लक्षात येते? आणि या समितीने विद्यार्थी मित्रांनो 1981मध्ये त्या ठिकाणी भारत सरकारला 1981-82मध्ये भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आणि या अहवालामध्ये शिवरामन समितीनं अशी शिफारस केली की कृषी क्षेत्रासाठी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी, कृषी क्षेत्राच्या आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी भारतामध्ये त्या ठिकाणी स्वतंत्र बँक असली पाहिजे. कसली पाहिजे? बँक असली पाहिजे. आणि मग या शिफारसींचा स्वीकार करून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 12 जुलै 1982 रोजी भारत सरकारनं त्या ठिकाणी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड या बँकेची काय केली? स्थापना केली. बघा, या बँकेचा जर मुख्य उद्देश कोणता असेल तर तो मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्राला, कुटीर उद्योगांना, ग्रामीण उद्योगांना, ग्रामीण हस्तकला उद्योगांना, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जे लहान लहान उद्योग चालतात, ग्रामीण भागामध्ये जे लहान लहान व्यवसाय चालतात, त्या उद्योगांना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अल्प मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं काय करणे? कर्जपुरवठा करणे. अल्प मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं काय करणे? कर्जपुरवठा करणे. याशिवाय या बँकेचा एक दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे ग्रामीण भागाला आणि कृषी क्षेत्राला ज्या संस्था पतपुरवठा करतात, मग त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ग्रामीण बँका असतील, या ज्या बँका ग्रामीण क्षेत्राला, शेती क्षेत्राला, ग्रामीण लघुउद्योगांना, कुटीर उद्योगांना कर्जपुरवठा करतात, तर त्या संस्थांना म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकांना, राज्य सहकारी बँकांना किंवा इतर ज्या संस्था आहेत की ज्या संस्था ग्रामीण भागामध्ये अर्थपुरवठा करतात, त्या संस्थांना त्या ठिकाणी पुनर्वित्त पुरवठा करणे, म्हणजे त्या संस्थांना कर्जपुरवठा करणं, हे काम कोणाचं आहे? नाबार्डचं आहे. कोणाचं काम आहे? नाबार्डचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड ही जी संस्था आहे, ही संस्था ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्या ठिकाणी धोरण ठरविते, ग्रामीण भागाच्या विकासाचं नियोजन करते आणि ग्रामीण भारतातील कृषी पतं आणि इतर संबंधित जी कामं असतात त्या संबंधित कामांना त्या ठिकाणी काय करते? मदत करते. ठीक आहे नाही? मग राज्य सरकारच्या सहकार्यानं किंवा राज्य सरकारच्या भागीदारीमध्ये त्या ठिकाणी नाबार्ड ही जी संस्था आहे, ही नाबार्ड ही संस्था ग्रामीण भागामध्ये विकासाची विविध कामं करते आणि कृषी क्षेत्राला काय करते? कर्जपुरवठा करते. आज आपल्याकडे जी राष्ट्रीय पेयजल योजना, ग्रामीण भागामध्ये लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा, पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी जी योजना राबवली जाते, ठीक आहे नाही, ही जी योजना आहे, ती योजना राज्य सरकार आणि नाबार्ड यांचा संयुक्त उपक्रम आहे. म्हणजे राज्य सरकार नाबार्डच्या अर्थसहाय्यातून ही योजना काय करते? आपल्या ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याची योजना सुरू करते. अशा अनेक प्रकल्प तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आपल्या गावाच्या ठिकाणी काही रस्ते तयार झालेले असतात आणि त्या रस्त्यावरती त्या नाबार्ड पुरस्कृत पायाभूत सुविधा असं लिहिलेलं असते. म्हणजे तो जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी नाबार्डनं त्या ठिकाणी राज्य सरकारला काय केलेलं असते? अत्यंत कमी व्याजानं त्या ठिकाणी काय केलेलं असते? कर्ज दिलेलं असते. आणि मग त्यातून राज्य सरकारनं तो रस्ता काय केलेला असतो? तयार केलेला असतो. ती पाणी पुरवठा योजना काय केलेली असते? तयार केलेली असते. अंगणवाडीची जी इमारत आहे, ती अंगणवाडीची इमारत त्या ठिकाणी नाबार्डच्या अर्थसहाय्यातून काय केलेली असते? बांधलेली असते. तर या पद्धतीनं राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी, ग्रामीण भागामधील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आपल्याला काम करताना काय होते? दिसून येते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या बँकेविषयी त्या ठिकाणी काय करता येईल? माहिती सांगता येईल.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकिंगची नवीन प्रारूप हा जो भाग आहे तो भाग यानंतरचा जो तास आहे किंवा यानंतरचा जो आपण व्हिडिओ घेणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक उजळणी म्हणून बँकांचे प्रकार पाहत असताना आज आपण या तासामध्ये कोणत्या बँकांचा विचार केला, आज आपण कोणत्या बँकांचा काय केला विचार केला याविषयी जर या ठिकाणी आपण माहिती घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेचा जो पहिला प्रकार पाहिला तो बँकेचा पहिला प्रकार म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक ग्रामीण बँकांची जी स्थापना आहे ती स्थापना 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी झालेली आहे. लक्षात येते, म्हणजे 26 सप्टेंबर 1975 रोजी राष्ट्रपतींनी या बँकांसाठी जो कायदा केला त्या कायद्यावरती सही केली आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी भारतामध्ये 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. त्याच्यामध्ये मुरादाबाद आणि गोरखपूर हे उत्तर प्रदेशामधली 2 बँका आहेत. भिवानी हरियाणा, जयपूर राजस्थान आणि मालदा पश्चिम बंगाल या 5 ठिकाणी ग्रामीण बँका 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी काय करण्यात आल्या, स्थापन करण्यात आल्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2005पर्यंत भारतामध्ये जवळजवळ 196 ग्रामीण बँका होत्या, प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या आणि त्यांच्या हजारो शाखा त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये काय करतात, त्या ठिकाणी बँकिंगच्या सुविधा देतात. भारतामधलं गोवा आणि सिक्कीम ही 2 राज्य आहेत की या 2 राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना करण्यात आलेली नाही, पण इतर राज्यामध्ये काय केलेले स्थापना झालेली आहे. बघा या ग्रामीण बँकेची जी रचना आहे त्या रचनेमध्ये या बँकेचं जे भांडवल आहे त्या भांडवलापैकी 50% भांडवल हे कोण देतं, केंद्र सरकार देतं. 15% भांडवल राज्य सरकार देतं आणि राहिलेलं जे 35% भांडवल आहे ते भांडवल विद्यार्थी मित्रांनो कोणाकडून दिलं जातं, पुरस्कृत करणारी जी बँक आहे, म्हणजे या बँकेची जी मातृसंस्था आहे, मातृसंस्था जी बँक आहे ते बँक त्या ठिकाणी 35% भांडवल काय करते, पुरवते. आपल्याकडे जी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची मातृसंस्था ही कोणत्याही बँक ऑफ इंडिया आहे. लक्षात येते, म्हणजे केंद्र सरकारचं 50% भांडवल, राज्य सरकारचं 15% आणि विदर्भ कोकण बँकेला बँक ऑफ इंडियानं किती दिलेलं आहे भांडवल, त्या ठिकाणी 35% भांडवल दिलेलं आहे, है की नाही. तर या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण बँकाविषयी आपल्याला माहिती घेता येईल. त्यानंतर आपण बचत बँकांविषयी माहिती घेतली. बघा बचत बँका या ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय लागावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं काम करतात आणि मग त्या बचत बँकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोस्ट ऑफिस, पतसंस्था, सहकारी बँका यांची उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर आपण आजचा तिसरा प्रकार पाहिला होता गुंतवणूक बँका. या बँका गुंतवणुकीच्या उद्देशानं स्थापन झालेल्या असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधला जो महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे विशिष्ट बँका. बघा या बँका विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय स्थापित करण्यासाठी, विशिष्ट क्षेत्रामध्ये व्यवसायाची वाढ करण्यासाठी स्थापन झालेले असतात. काय झालेले असतात, स्थापन झालेले असतात किंवा विशिष्ट क्षेत्राच्या ज्या गरजा असतात त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी या बँकांची काय केलेली असते, स्थापना केलेली असते. मग याच्यामधला आपण उपप्रकार काही पाहिले. निर्यात आयात बँक, त्याला आपण एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक असं म्हणतो आणि शॉर्टमध्ये त्याला आपण काय म्हणतो, एक्झिम बँक असं म्हणतो, EXIM, एक्झिम बँक. तर बघा एक्झिम बँकेची स्थापना ही विद्यार्थी मित्रांनो या बँकेसाठी भारत सरकारनं कायदा केला कधी, 1981मध्ये आणि 1982मध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एक्झिम बँकेची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. एक्झिम बँकेची स्थापना ही 1982मध्ये करण्यात आली. लक्षात येते. बघा ही जी बँक आहे एक्झिम बँक, ही बँक आयात आणि निर्यात व्यापाराला चालना देते. आयात आणि निर्यात व्यापाराला काय देते, चालना देते. लक्षात येते. त्यानंतर आपण विशिष्ट बँकांच्या गटामध्ये त्या ठिकाणी अजून एक बँकांचा गट पाहिला, सिडबी. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्याला आपण भारतीय लघुउद्योग विकास बँक असं म्हणतो. बघा भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना ही 2 एप्रिल 1990 या दिवशी झाली. लक्षात येते. तिचं जे मुख्य कार्यालय आहे ते कार्यालय UPमध्ये लखनौ या ठिकाणी आहे आणि S रमन्ना हे त्या बँकेचे आता मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो,
भारतामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत त्या उद्योगांना कर्जपुरवठा करण्यासाठी, त्या उद्योगांच्या वृद्धीसाठी, त्या उद्योगांच्या विकासासाठी भारत सरकारनं भारतीय लघुउद्योग विकास बँकेची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. ही जी बँक आहे ती लघुउद्योगांना, कुटीर उद्योगांना, छोट्या उद्योगांना, हस्तउद्योगांना त्या ठिकाणी काय करते, मदत करते. त्यानंतर आपण याच विशिष्ट बँकेच्या प्रकारामध्ये तिसरा उपप्रकार पाहिला, नाबार्ड. आहे की नाही. बघा, नाबार्डचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. आपण त्याला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतो. बघा, ही जी बँक आहे त्या बँकेची स्थापना ही शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार, म्हणजे भारतामध्ये नाबार्डच्या स्थापनेसाठी भारत सरकारने एक समिती स्थापन केलेली होती आणि त्या शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड या बँकेची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. लक्षात येते. ही जी बँक आहे ती बँक विद्यार्थी मित्रांनो कृषी क्षेत्राला, ग्रामीण भागातील कुटीर उद्योगांना, ग्रामीण हस्तकला उद्योगांना, ग्रामीण भागातील इतर ग्रामीण उद्योगांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्याचं काम करते. त्यांना मार्गदर्शन करण्याचं, त्यांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काय करते, मार्गदर्शन करते. त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्राला म्हणजे शेती क्षेत्राला, ग्रामीण उद्योगांना, लघुउद्योगांना ज्या इतर संस्था कर्ज पुरवठा करतात, मग त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा इतर ज्या संस्था असतील त्या संस्थांना, त्या बँकांना पुनर्कर्ज पुरवठा करायचं कामसुद्धा कोण करतं, नाबार्ड काम करतं. त्याच पद्धतीनं नाबार्ड ही जी संस्था आहे किंवा ही जी बँक आहे ती बँक ग्रामीण भागाच्या विकासाचं धोरण सरकारला ठरवण्यासाठी मदत करते किंवा धोरण ठरवते. आणि हे जे ठरवलेलं धोरण आहे त्या धोरणानुसार त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारबरोबर सहभागीदार म्हणून काम करते. काय करते, सहभागीदार म्हणून काम करते. आज आपण ग्रामीण भागात पाहिलं तर नाबार्डच्या अर्थसहाय्यातून अनेक त्या ठिकाणी विकासाची कामं केलेली तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना म्हणजे आपली जी ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे ती नाबार्डच्या अर्थसहाय्यातून राज्य सरकारनं आपल्या गावामध्ये केलेली असते. काही रस्त्यांची बांधकामं केलेली असतात, काही अंगणवाड्यांची बांधकामं केलेली असतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही जी विकासाची कामं केलेली असतात त्या विकासाच्या कामासाठी नाबार्ड ही जी बँक आहे ती बँक राज्य सरकारला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बँकांचे विविध प्रकार काय काय तर पाहता येतील किंवा सांगता येतील. त्याची आपण पुरेपूर माहिती त्या ठिकाणी काय केलेली घेतलेली आहे. त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण बँकांची कार्य या विषयाची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी हे व्हिडिओ पाहावेत, सर्वच विषयाचे पाहावेत. लक्षात येते. हा व्हिडिओ जर त्या ठिकाणी तुम्हाला आवडला तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. लक्षात येते. आणि व्हिडिओ ऐका. तुमच्याकडे पुस्तक आहेत, पुस्तकामधून ती माहिती घ्या. पुस्तकामध्ये जेवढी माहिती आहे त्याच्या कितीतरी जास्त पटीनं माहिती त्या ठिकाणी याविषयी तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी बँकांची कार्य, प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि इतर उपयुक्त कार्य या कार्यांविषयी काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत.